दृश्य आहेत देहूमधली। देहूमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान होणार आहे। इकडची ही दृश्य आहेत, याच्यासाठी राज्यभरातनं दिंड्या या आज देहूमध्ये दाखल झाल्या। पावसाचा जोर कमी असला तरी देहूमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरसाठी प्रस्थान होताना आपल्याला दिसतंय। वारकरी इथे फुगडी घालताना दिसतात। खरं तर पावसाचा जोर हा काहीसा ओसरलेला आहे, तरी सुद्धा रिमझिम पाऊस आहे, पण वारकऱ्यांचा उत्साह मात्र कायम आहे। या संपूर्ण सोहळ्यावर पुराचं सुद्धा या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, वारकऱ्यांची दृश्य आम्ही बघतोय, वारकरी फुगड्या घालताना आम्हाला दिसतात, कसं वातावरण आहे? निश्चित आपण बघू शकतो की वरुणराजाच्या कृपादृष्टीमध्ये देहू नगरी आता संपूर्ण न्हाऊन गेली आहे। दुसऱ्या बाजूला वारकऱ्यांचा भक्तिमय वातावरण आपल्याला देहूनगरीत पाहायला मिळतंय। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला आता सुरुवात झालेली आहे, ज्याची वाट गेल्या अनेक तासांपासून सगळे वारकरी भाविक वर्ग जो बघत होता। एका बाजूला इंद्रायणी नदीला पूर आलेला आहे, पण दुसऱ्या बाजूला वारकऱ्यांमध्ये उत्साह जो आहे तो कुठेही कमी झालेला नाही। आणि अशा परिस्थितीत सुद्धा आपण जर पाहिलं तर अनेक वारकरी आणि भाविकांच्या हातात टाळ आहे, मृदुंग आहे आणि मुठी विठुरायाचा गजर असल्यामुळे हा सगळा भाविक वर्ग जो आहे तो भक्तिरसात तल्लीन झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। अक्षय, पुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं इथे न येण्याचा तसंच डायरेक्ट पुण्यामध्ये जाण्याचाही निर्णय दिला होता, पण वारकऱ्यांचा ओघ हा देहूकडे येतानाच दिसतोय। नक्की आपण बघू शकतोय, खरं तर भाविकांची जी आस लागलेली असते ती पंढरपूरला जाण्यासाठी आणि पावसाची कुठलीही फिकीर न करता, काळजी न करता वारकरी जे आहेत ते सगळे पावसाची खबरदारी घेत आज देहू नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। प्रशासनाने जरी वारकऱ्यांना भाविकांना आवाहन केलं असलं तरी सुद्धा जो उत्साह आहे, जो भक्तिमय वातावरण आहे आणि जी पांडुरंगाच्या बाजूने सगळे हे वारकरी जे आहेत ते आता पंढरपूरच्या दिशेने जाणार आहेत, त्यामुळे पावसाची फिकीर न बाळगता प्रशासनाने कुठेतरी आवाहन केलं होतं, त्याला निश्चितच प्रतिसाद जो आहे तो सगळ्या वारकऱ्यांनी भाविकांनी दिलेला आहे। पण आता आपण जर बघितलं तर देहू नगरीमध्ये वैष्णवांचा मेळा जो आहे तो एकत्र झालेला आहे आणि प्रस्थान जे आहे ते आता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीला सुरुवात झाली आहे। नक्कीच अक्षय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर देहू मधली ही दृश्य आपण बघतोय, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आता प्रस्थान झालेलं आहे।